भरलेला क्रिकेटचा खेळ आहे। जे संघ या ठिकाणी बाहेर गेले या स्पर्धेच्या त्यांना या ठिकाणी हार्ड लक असणार आहे। क्रिकेट आहे मित्रांनो, कधीही पराभूत आणि जिंकले भाई भाई आमने सामने बघू शकता आपण या ठिकाणी कमालीचा सामना। धीरज अतिशय चांगला बॉल मात्र इथे बघायला मिळतोय। नितीन आणि विलास बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत। सुरेख पद्धतीचा सामना आपण बघताय। दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच असणार आहे। धीरज मात्र बॉलिंग मध्ये पहिले षटक हाताळतायत। तो विषय चाललाय कुठला विक्रम, तो विषय कुठला? विकेटचा मारा केला जातोय। यावेळेचा एक चांगला फटका मात्र बघायला मिळतोय। बॉलला पाठवलंय बॉर्डलाईनच्या बाहेर, खूपच चांगला स्ट्रोक आहे, पॉवरफुल चौकार। डाव केला बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने शतषक तिथे आपण बघतोय। बॉल पर्यंत आले, सिंगल आली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न, 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत। शेवटी संघ आपण बघतायत, याही संघाची ताकद मात्र फार महत्वाची असणार आहे। सरपंच अमोल कांबळे स्मृती 11 संघ धावफलकावरती 6 धावा। धीरजचं मात्र या ठिकाणी पहिलं षटक या ठिकाणी बघायला मिळते। चांगला बॉल, सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते। धावसंख्या जर पाहायला गेली, स्कोर कार्ड मध्ये जर पाहिलं गेलं, धावा झाल्या त्या 7 धावा धावसंख्येमध्ये पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक, फुटटॉस बॉल वरती आक्रमण केले, फटक्यात आहे दम, फटका आहे मॅक्सिमम, चौकार। धावसंख्येवरती 11 धावा मात्र बघायला मिळत आहेत। अतिशय चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला, षटकाची होती या ठिकाणी। ओ वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येताना बघायला मिळतोय आणि धावसंख्या देखील मात्र या ठिकाणी पुढे सरकताना पाहायला मिळते। गोलंदाज सज्ज बॉलिंग मध्ये होतं विकेटनं। एकदा यावेळेचा बॉल जर पाहायला गेला, अप्रतिम चेंडू या ठिकाणी जो पाहायला मिळतोय, डॉट चेंडू असणार आहे। कमालीचा षटक आतापर्यंत आपण बघू शकता। धावसंख्येमध्ये जसं टाकली गेली, आपण टॉस जर पाहायला गेला इथे जिंकला होता, बॅटिंगचा चुका केला सुरुवातीला सरपंच अमोल कांबळे स्मृती 11 संघाने। कुठली स्ट्राईकला आहेत नितीन, अमोल स्मृतीचे खूप चांगले खेळाडू, आणि दुसऱ्या बाजूला आहेत विलास, ते पण खूप चांगले खेळतात। अमोल स्मृतीला नितीन यांनी वर नेलेला आहे अमोल स्मृतीला,
दुसऱ्या नंबरला आहे अमोल स्मृती. आणि हा मोठा फटका आणि हे जेलबाद झाले आहेत नितीन. खूप चांगला कॅच. एका धावाने समाधान मानवलं गेलं आणि इथे धावसंख्या जाते ती 13च्या घरामध्ये आणि एक बाद. आणि आता स्ट्राईक लावले आहेत विलास. विलास खूप चांगला खेळतो आणि सेम शॉट मारले आणि हा चौकार. मारलेला आहे जिथे नितीन यांनी मारला होता तिथेच त्यांनी मारलाय. आणि मागणे आणि विकेट किपरच्या हातात बॉल. बॅटला बॉल नाही लागला. आणि हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. खूप चांगली बॉलिंग करतायत समीर. त्यांना छटकार मारून देत नाहीये हेच विशेष आहे. पुढील चेंडू घेऊन येत आहेत समीर. ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन येत आहेत आणि हा मोठा फटका मारलाय आणि हा सुटला. आणि इथे किती रन काढलायत? इथे किती रन काढलेत? किती रन काढलेत पंच? 2 रन काढले तिथे आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते ती 19च्या घरामध्ये. दादा कॅमेरा दे. ओ कॅमेरामॅन चहा घ्या. इथे 2 रन काढलेत. मागच्या चेंडूला 2 रन काढलेत आणि उल्हासनी आता समीर लवराज घेऊन येतोय त्याचा पहिला चेंडू. आणि काय करेल तो आपल्या संघासाठी. हा निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलाय. लवराज काय करणार आपल्या संघासाठी. दुसऱ्या बॉल घेऊन येत आहेत लवराज.
आणि इथं दुसरा बॉल घेऊन येतात लवराज. काय करतील आपल्या संघासाठी, बाद करतील का? आणि विलास काय करतील आपल्या संघासाठी? रन झाले आहेत. तिथं ते दिसत नाही, मी काय करू त्याला? रन आता किती रन काढले? इथं डॉट निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलाय आणि ते स्टंप केला होता पण नाही, त्यांना संधी नाही भेटली. आणि इथं थोडासा फरक झाला. इथे एकोणीस धाव झाल्यात आणि हा असा खणखणीत फडफडीत मारलाय आणि हा कॅच सुटलेला आहे आणि हा पंचा निर्णय षटकार. खूप चांगला डीजे. पार्टनरशिप खूप चांगले चालले. राजेश 5 बॉल मध्ये 7 रन काढल्यात आणि विलास 6 बॉल मध्ये 10 रन काढल्यात. स्ट्राइक वर आहेत आता राजेश. काय करतील आपल्या संघासाठी? अमोल स्मृती ऑलरेडी क्वालिफायर झालेली आहे. शिवतेज बॉयज अजूनही 6व्या नंबरला आहे. शिवतेज बॉयज अजूनही 6व्या नंबरला आहे. आणि जरी अमोल स्मृती हरली तरी ती 3ऱ्या नंबरला येणार, पण तरी क्वालिफायर होणार. पण शिवतेज बॉयजसाठी मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. 6व्या नंबरला आहेत, 5व्या नंबरला येतील तरी क्वालिफायर नाही होणार आहे. आणि हा मोठा षटकार मारला आहे आणि हे पंचांचा निर्णय. पंचांनी किती रन काढलेत? इथे 2 रन काढलेत. 2 रन काढलेत अमोल स्मृतीनं. खूप चांगले. आणि धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाते 27च्या घरामध्ये. लवराज घेऊन येत आहेत त्यांचा हा शेवटचा चेंडू. काय करतील? बाद करतील का? आणि हा वर उडवलेला चेंडू कुठे जाईल? आणि हा सोडलेला आहे. आणि पंच किती धाव काढल्यात? 2 धाव काढल्यात परत. आणि हे पंच किती धाव काढल्यात? 2 धाव काढल्यात आणि तो समाप्त. आणि इथं धाव संख्या जाते ती 29च्या 29. धावपलकामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. थँक्यू इशिका.
खूप चांगली कॉमेंट्री तुम्ही आम्ही सोबत करतायत. आपल्या या ठिकाणी खूप चांगला आवाज आहे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे. मैदानामध्ये बघू शकता आता थरार आहे, सरळ गणित आहे मित्रांनो. ही मॅच जिंकावी लागेल ती शिवतेज संघाला. पराभूत झाले तर या स्पर्धेच्या बाहेर आहे. शेवटचा षटक आता घेऊन गोलंदाज तयार आहे. चौथ्या ओव्हरला केला प्रारंभ. आदित्य चौथ्या षटकासाठी. पहिलाच बॉल मध्ये ये देखिए स्विंग हो गई है गेंद. रफ्तार से किया गई रफ्तार. गेंदबाजी अच्छी हो रही है फिलहाल आखिर की ओर. यहाँ पे 5 गेंदें बाकी. पहले गेंद यहाँ पे बिल्कुल अच्छी गेंद डाली. 4 ओवर का मुकाबला केवल यहाँ पे आखिर की ओर चलती हुई. 5 गेंदें बाकी. वापिस से कौन सा की तरफ पुल करना चाहते इस गेंद को. क्रॉस बैट से खेलते हुए गेंद एक वहां पे आए 1 रन. देखिए अब साहस आदमी को बिल्कुल महान बनाता है और बिल्कुल साहस दिखाना होगा जिस तरह से शिवतेज टीम खेल रही है. सामने राजेश को डिसाइड है मुकाबला. डू और डाई मैच यहाँ पे. ओ यहाँ पे बड़ा शॉट. ये देखिए बड़ी लंबी शॉट लगाई है और बिल्कुल 6 रन. गजब. पीछे मौजूद फील्डर लेना चाहते थे. यहाँ पे अच्छी कोशिश भी की गई वहां पे. फिलहाल यहाँ पे स्कोर आगे बढ़ता हुआ बिल्कुल स्कोर कार्ड के ऊपर देखेंगे. इसके बाद 38 रन बनते हुए 1 विकेट के नुकसान पे 38 रन. सरपंच अमोल कामड़े स्मृति 11 बिल्कुल एक अच्छी यहाँ पे पारी. अच्छा है मुकाबला. बड़ा शॉट यहाँ पे स्टैंड एंड डिपॉजिट किया. लॉन्ग ऑफ के ऊपर से कमेंट्री बॉक्स में 6 रन. टॉस गेंद उसे विशेष बनाई. 4 रन. विजयासाठी 49 धावांची गरज आहे. 48 रन्स. 4 षटकाचा खेळ संपलेला असणार आहे. 49 धावांची आवश्यकता असते विजयासाठी. 48 रन बने फिलहाल. क्या बनेगी कहानी. शिवतेज अगर बनाएगी 49 तो टॉप 4 में आ जाएगी. नहीं बनाएगी तो यहाँ पे दर्शक बन के रह जाएंगी. सपना अधूरा रह जाएगा. देखते किसके सपने होते हैं पूरे. इसके बाद खेला जाएगा सेमीफाइनल का पहला मुकाबला. देखिए यहाँ पे इसके बाद खेला जाएगा हॅलो. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. अमोल स्फूर्ती 11 वर्सेस चालू असणारा सामना शिवतेज बॉईज. दोन्ही संघ इथं नक्की चांगल्या पद्धतीने खेळ करतात. समीकरण मित्रांनो जर पाहायला गेलं तर 24 चेंडू 49 धावांचं लक्ष्य समोर. एका बाजूला जर पाहायला गेलं तर समीर सारखा फलंदाज असेल, धीरज सारखा फलंदाज असेल, आदित्य सारखा फलंदाज असेल, पण त्याच बाजूला जर विरुद्ध अपोजिट साइडने विचार केला तर विलास सपकाळ असेल, राजेश सपकाळ असेल,
अतुल कांबळे असतील आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा आयकॉन असेल नितीन मांढरे. अष्टपैलू खेळाडू, ओपन कॅटेगरीचा खेळाडू नितीन मांढरे आपल्याला खेळताना दिसतो या सामन्यामध्ये. एका संघामध्ये जर पाहिलं गेलं तर विक्रम मांढरे सारखा खेळाडू आपल्याला ओपन कॅटेगरीचा खेळताना दिसतोय. मनीष मांढरे नावाजलेले काही धुरंधर या पठारावरती नक्कीच मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या स्पर्धा खेळताना आपण पाहतोय. तत्पूर्वी सामन्याकडे सुरुवात करूया. नक्कीच सामना चालू होतोय. समीकरण येते 4 ओव्हरचा सामना मित्रांनो पाहतोय. सकाळपासून या सामन्याला पंच म्हणून लाभलेत युवराज शिंदे. बावधन गावचा हा खेळाडू, ज्येष्ठ खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं. मोठ्या स्पर्धा खेळण्यामागचा त्यांचा अनुभव नक्कीच मित्रांनो पाठीशी. त्यासमोर चिकू खरा सर आमचे मित्र, हे देखील उत्कृष्ट जुने जाणते खेळाडू, वाई तालुक्यातील एक विराट कोहलीचे फॅन आणि आमचे चिकू सर इथं मात्र लेग अंपायरची भूमिका पार पाडतायत. चला सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला नवोदित फलंदाज पाहतो कासर्डेवाडी गावचा धीरज आणि एका बाजूला पाहायला गेलं तर राजेश. एका बाजूला जर पाहायला गेलं तर नवोदित फलंदाज असेल धीरज कासुर्डे आणि एका बाजूला अनुभवी गोलंदाज असेल मात्र राजेश सपकाळ. राजेश सपकाळ नक्की जर पाहिला गेलं तर अतुल कांबळे, राजेश सपकाळ, विलास सपकाळ हे एका गावातून खेळणारे खेळाडू आज मात्र अमोल स्मृती संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. हे चला सामना चालू होतोय. घेऊन चाललंय गोलंदाजीच्या मार्कवरती राजेश सपकाळ. चेंडू सामना मात्र करेल धीरज कासुर्डे. फोकास पद्धतीचा चेंडू इथं मात्र नक्कीच काय होतं पाण्याजोगा असेल मात्र हा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमा रेषेपार. पहिला चेंडू इथं धीरज आहे मित्रांनो, छत्रपतींचा छावा त्याच्या बॅटीतून आल्यात या 6 धावा धावसंख्येला. एका धावेसाठी असं क्षेत्रक्षण मात्र चांगल्या पद्धतीनं सजवलंय अतुल कांबळे फौजी. आणि आयकॉन जर पाहिलं तर नितीन मांढरे देखील इथं पाहायला मिळतोय. 4 ओव्हर कट ओव्हर, बॉलर चांगले, फलंदाज चांगले आपण पाहतोय या सामन्यामध्ये. शिवतेज बॉईज संघाला करो की मरोची लढत. आणि क्वालिफायर मध्ये जर पाहायला गेलं तर अमोल स्मृती संघ मात्र पोचलेला दिसतोय. काय चेंडू होता इथून नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. थोडस चुकीचं क्षेत्रक्षण ऑनसाइडच्या दिशेनं मारलेला हा परफेक्ट स्ट्रोक म्हणावा लागेल. या मिळतील 4 धावा. डीजे नक्की अटीतटीची लढत. अमोल स्मृती संघाला जर नक्की स्टॉप करायचा असेल तर या 2 विकेट मात्र धुरंधर परतीच्या मार्गावरती पाठवावे लागतील. काय चेंडू होता खेळून काढला इथं मात्र पुन्हा एकदा कार्पेट स्ट्रोक. गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षकांनी चांगली साथ दिली. रोहन डॉक्टर बोपरेडी गावचा हा अष्टपैलू खेळाडू, लेदर क्रिकेट खेळणारा हा एक नामवंत खेळाडू, सातारा जिल्ह्यातील अष्टपैलू खेळाडू. डॉक्टर जे सातारा जिल्ह्यातील असोसिएशन आहे त्यांचा हा खेळाडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या मार्कवरती. इथं मात्र थोडंसं परिवर्तन गोलंदाजांनी केलेलं पाहतोय. फील्ड मध्ये परिवर्तन. स्ट्राईकला येतोय समीर धावडी गावचा हा खेळाडू. एका बाजूला असेल तो कासोडेवाडी गावचा खेळाडू. दोन्ही एक विस्फोटक फलंदाज. या 2 फलंदाजांवरती संघाची धुरा इथं पाहतोय. राजला मात्र कमबॅक करावा लागेल. घेऊन चाललाय चेंडू. काय चेंडू मित्रांनो, स्टेप आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न होता. आखूड पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स. नक्की चांगला निर्धाव पद्धतीचा आखूड पद्धतीचा चेंडू पाहिला. बॅकवर्ड रिझनला चेंडू गेला. धावसंख्येला लगाम. धावसंख्या आता मात्र पाहतोय 13च्या घरात. नक्की जर पाहिलं तर इथं एक बॅटल रंगलं होतं. एक तेरी एक मेरी.
काय चेंडू होता सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, थोडस मिसअंडरस्टँडिंग मैदानामध्ये क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीने पाहिलं तरी चोरटी धावगिरीत यशस्वी झालेत. पंचांचा इशारा, 1 ओव्हर समाप्तीनंतर समीकरण पोहोचतंय मित्रांनो बिनबाद 14. आता मात्र जर जिंकायचं असेल, अमरस्मृतीला जर टॉप करायचा असेल तर मात्र 18 चेंडूत 35 धावा ह्या रोखाव्या लागतील. जर सांगायचं बोललं तर दोन्ही बाजूला तब्बल खेळाडू पाहतो, उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू, पठारावरचे खेळाडू पाहतो. धीरज सारख्याचा रथ नक्कीच रोखायचा असेल तर चांगला गोलंदाज मार्कवरती सजवला पाहिजे, आणला पाहिजे. रोहन सारखा गोलंदाज आहे, नितीन मांढरे सारखा गोलंदाज आहे, विलास सपकाळ अष्टपैलू खेळाडू याच गोलंदाजावर समवेत अनेक मी खेळताना दिसलो असेल तुम्हाला. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा धावफलकावरती, 18 चेंडू 35 धावा. व्हेरिएशन गोलंदाज म्हणून जर कोणाला ओळखलं जातं तर विलास सपकाळ हा कांबटवाडी गावचा दावडी गावचा खेळाडू आपण पाहतोय. KKPL असेल, वाई प्रीमियर लीग असेल, महागणपती चषक असेल, पठार प्रीमियर लीग असेल, अशा अव्वल स्पर्धा नक्कीच हा खेळाडू खेळलाय. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील देखील अनेक नामवंत स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून गाजवलेल्या पाहिल्यात. किंग इज बॅक. नक्कीच अतुल कांबळे यांचा उजवा हात, राजेश सपकाळ असेल, विलास असेल, नक्की चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात हे वाघमाळ संघासाठी आज मात्र सज्ज झालेत. अमर स्मृती 11 संघातून गोलंदाजीच्या मार्कवरती पहिली ओव्हर असेल त्यांची वैयक्तिक आणि सांघिक दुसरी ओव्हर. चला घेऊन चाललाय चेंडू, सामना करेल तो समीर. काय चेंडू होता, सलामी देतो पॅव्हलियनच्या दिशेने आलेला स्ट्रेट ड्राईव्हचा स्ट्रोक, या मिळतील 4 धावा. धावसंख्येला कलाटणी, समीकरण पोहोचतंय मित्रांनो 18च्या घरात. क्रिकेट विश्वामध्ये जर 18 नंबर नक्की जर्सी जर कोणी गाजवली असेल तर तो विराट कोहली, भारतीय संघाचा क्रिकेटर, अष्टपैलू विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं. फलंदाजांच्या अव्वल यादीमध्ये जर कोण असेल आणि आता IPL मध्ये जर पाहिलं तर RCB संघासाठी नक्कीच प्रतिनिधित्व करतोय आणि ऑरेंज कॅपचा मानकरी असणारा आमचा विराट कोहली, त्याच्या जर्सीचा क्रमांक 18. ती धावसंख्या मात्र आता आपण श्वेतेश बाईची पाहतोय 18च्या घरामध्ये. समीकरण मित्रांनो 17 चेंडू 31 धावा. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू, बॅकवर्ड रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण अतुल कांबळे फौजी याच्या माध्यमातून. आता जर पाहिलं तर समीकरण नक्कीच 1 तेरी 1 मेरी. चांगला सामना चालू आहे. अव्वल 8 पठार प्रीमियर लीग शेवटचा दिवस मित्रांनो पाहतोय. 8 संघ एकमेकांसमोर मात्र इथं जवळत खेळताना पाहतोय. आयोजन कमिटीचं नक्की चांगलं कौतुक करावं लागेल. काय चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक इथं होतोय का नाही का, चेंडू इथं मैदानाला गुदगुलत घेऊन जातोय सीमा रेषे बाहेर. या मिळतील 4 धावा. धावसंख्येला मित्रांनो कलाटणी. जितेंद्र कोचे माईक जवळ यायचं विनंती असेल. चला सामना चालूच ठेवायचा आहे, सहकार्य करा. हा ठीक आहे, मॅच चालू ठेवायची, कृपया सहकार्य करा. मॅच मध्ये लाईव्ह मॅचचं प्रेक्षेपण आपण पाहतोय. इथं मात्र जर पाहायला गेलं तर धावसंख्या पोहोचते मित्रांनो 22च्या घरात. 2-2 22. सामना प्लीज स्पीडअप ठेवा. अजून आपल्याला सेमीफायनल फायनलचे सामने मित्रांनो खेळवायचे आहेत. लाईव्ह प्रेक्षेपणचं आयोजन इथं आपण पाहतोय. चला विलास सपकाळ मित्रांनो व्हेरिएशन गोलंदाज जर पाहिलं गेलं तर माझ्या समोर जर हा मित्र खेळला असेल तर त्याने 6 चेंडूत 1 धाव देखील दिली नव्हती असा गोलंदाज पाहतोय. इथं मात्र नक्कीच लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न धीरज याचा पण रोखलाय, थांबवलाय. नक्कीच अमर स्मृती चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवतोय आणि कौतुक करावं लागेल नितीन मांढरे आणि अतुल फौजी यांचं, कारण की चांगलं क्षेत्ररक्षण आपण सजवलेलं पाहिलंय. चला खूप सुंदर असा सामना चालू आहे. 23 धावा धावफलकावरती पाहतो मित्रांनो. रिक्वायर रन रेट जर 11 रनांनी चालवावं लागेल. 14 चेंडू 26 धावा. फुलटॉस स्लोअर पद्धतीचा चेंडू जातोय सीमा रेषे पार, आउट ऑफ द पार्क असणार हा चेंडू. धावसंख्या पोहोचते मित्रांनो. काय मित्रांनो नक्कीच गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीमध्ये धार आणावी लागेल. मोठे 2 धुरंधर मैदानाच्या बाहेर आणावे लागतील. सामना मात्र इथं 13 चेंडू 20 धावा. करू की मरोची लढत. शिवतेज बॉयज संघाला जर पॉवर 4 मध्ये खेळायचं असेल तर या सामना विजय करावा लागेल आणि अमर स्मृती संघ मात्र इथं विजय. आहा
वेरिशन गोलंदाजी आखूड पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड रिझनला गेला. निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहतो पंच युवराज शिंदे आमचे मित्र रॉबिन्सनांचा इशारा येतो. ओव्हर समाप्त. 2 ओव्हर समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या मित्रांनो 29 धावा. नक्कीच समीर सर पाहायला गेलं तर रोहन सारखे डॉक्टर सारखे गोलंदाज अजून शिल्लक आहेत. याच्यानंतर नितीन मांढरे सारखा एक अव्वल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. समीकरण 12 चेंडू बाकी आहेत मी सर आणि 20 धावा. काय सांगाल तुम्ही रोहन सरांबद्दल? खरंच एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. आमचे मोठे बंधू आहेत. ते उत्कृष्ट गोलंदाजी करतात. खूप मोठ्या मोठ्या मॅचेस खेळण्याचा अनुभव आहे त्यांना. ते नक्कीच अमर स्मृती 11ला बॅक करतील या सामन्यामध्ये. थँक्यू समीर सर. जर पाहायला गेलं तर अमर स्मृती संघाला जर ना कोणी सेमीफायनल पर्यंत पोहोचवलं असेल तर तो असेल रोहन गाढवे डॉक्टर. काय मित्रांनो गोलंदाजी केली. सलग चांगले सामने खेळले. 5 सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी. टर्निंग पॉइंटची ओव्हर जर कोण घेऊन येत असेल तर तो रोहन गाढवे गोपरेडी गावचा हा खेळाडू. समीकरण जर पाहिलं आहा चेंडू जात 1 बाउन्स 2 बाउन्स. इथे क्षेत्ररक्षक तैनात. काय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जात सीमा रेषे पर्यामितील 4 धावा. धावसंख्या जर पाहिली तर मित्रांनो धावसंख्या जाते 33च्या घरात. समीकरण बदलतंय. 11 चेंडू 16 धावा. उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा असणारा अमोल स्मृती संघ मात्र चांगलं खेळ करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजी चांगली फलंदाजी केली. 24 चेंडूत 48 धावा केले होते. 49 धावांचं आव्हान दिलं होतं. रोहन सरांना कमबॅक मित्रांनो करावं लागेल. 5 चेंडूवरती आता उर्वरित 5 चेंडूवरती किती धावा देत आहेत पाहण्याजोगं असेल. समीकरण जर पाहिलं तर 11 चेंडू 16 धावा शिल्लक. शिवतेज बॉईज संघाला विजयासाठी मात्र 16 धावा पाहिजेत. इथं अमर स्मृती विजयी होतोय की शिवतेज बॉईज पाहण्याजोगा असेल. अटीतटीची लढत आपण पाहतोय शिवतेज बॉईज संघासाठी. घेऊन चालला चेंडू रोहन सर. काय मारला चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा काही उपयोग नाही. चेंडू जातोय सीमा रेषे पर आउट ऑफ द पार्क असणारा चेंडू. या 6 धावा. नक्कीच हे 2 महारथी जर मैदानाच्या बाहेर आले तर सामन्याचं काही होऊ शकतं. मात्र जर पाहिलं गेलं तर हे 2 फलंदाज अजूनही आटून तटून मैदानामध्ये काही गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज करतोय. गोलंदाजी 10 चेंडू 10 धावा 10 नंबर जर कोणी गाजवला असेल तर भारतीय संघाचा क्रिकेटचा देव म्हणून ज्यांना ओळखलं जातं सचिन तेंडुलकर सर यांच्या जर्सीचा क्रमांक 10. नक्की शुभम गिल याच्या जर्सीचा देखील नंबर 10 आपण पाहतो. इथं मात्र आता स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा पुन्हा एकदा तोच चेंडू तोच गोलंदाज क्षेत्ररक्षक तर तैनात. 1 धाव पूर्ण दुसरी घेण्याचा देखील प्रयत्न. या 2 धावा धावसंख्येला कलाटणे मित्रांनो. धावसंख्या जाते 41च्या घरात. येणारं समीकरण येत आहे 9 चेंडू 8 धावा. 8 नंबर जर बोलायचं म्हटलं तर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांचा जर्सीचा क्रमांक 8. महेंद्रसिंग धोनी यांनी रवींद्र जडेजाला सर नावाची पदवी उपाधी दिली होती. तर मात्र बॅकवर्ड रिजनला नक्की चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं रोखलंय. आता मात्र समीकरण 50% वरती येऊन बसतंय. 8 चेंडू 8 धावा पाहण्याजोगा सामना. 8-8चा सामना. विजय मात्र कोणाचा जर पाहिलं गेलं तर कटरचा बादशाह स्विंगचा बादशाह फिरकीचा जादूगार नितीन मांढरे मात्र अजूनही यानंतरच्या 6 चेंडू घेऊन मात्र मैदानात दाखल होताना आपण पाहित. घेऊन चाललाय चेंडू रोहन. या चेंडूवरती धावा रोखण्याचं मोठं आव्हान असेल अमर स्मृती संघाला. काय चेंडू होता खेळून काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. 1 धाव पूर्ण मैदानाला कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू चाललाय. थोडंसं मिस क्षेत्ररक्षण मात्र पुन्हा रोखलंय फलंदाजांना. समीकरण येत आहे 7 चेंडू 7 धावा. समीकरण मित्रांनो 50-50 चाललंय. करंट रन रेट आहे 14.82. आता मात्र शिवतेज बॉईज 42 धावांवरती खेळतोय. समीकरण मित्रांनो जर पाहिलं तर 7 चेंडू 7 धावा. 50% सामना अमोल स्मृतीच्या खिशात आहे तर 50% सामना शिवतेज बॉईजला आहे. विजयी करायचं असेल तर हे 2 फलंदाज पॅव्हलियनच्या मार्गाने आलेले पाहिजेत. मात्र चेंडू चेंडू इथं क्षेत्ररक्षकाचा काय झेल धरणी मातेला दान. वाऱ्याचा प्रभाव 1
2 धावा पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता धीरज आणि समीर याचा, मात्र वाऱ्याचा व्यत्यय इथं या मिळतील 2 धावा. पंचांचा इशारा येतो, ओव्हर समाप्त. मित्रांनो जर पाहिलं तर पठाराचा बादशाह, क्रिकेटचा नक्कीच पठारचा किंग, कोचवाडी गावचा हा खेळाडू नितीन मांढरे स्विंग बादशाह, 6 चेंडू 5 धावा, समीकरण नक्कीच पाहण्याजोगं असेल. चला वैयक्तिक पहिली सांघिक शेवटचे 6 चेंडू घेऊन सज्ज झालाय तो नितीन मांढरे. काय मित्रांनो जर पाहिलं गेलं तर आता मोठ्या स्पर्धा खेळण्याचा या गोलंदाजांकडे अनुभव पाठीशी. समोर जर पाहिलं गेलं तर समीर सारखा नवोदित फलंदाज आहे. क्षेत्ररक्षक जर पाहिलं गेलं तर आता MCA ची पंचांची परीक्षा पास केलेला किशोर, आमचा मित्र किशोर मांढरे इथं मात्र नक्कीच यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय. रॉबिन सर, चिकू सर चांगले पंच म्हणून काम पाहतात. घेऊन चाललाय चेंडू, सामना करतोय समीर. काय सांगितलं होतं मित्रांनो, स्विंगचा बादशाह, फिरकीचा जादूगार आणि बोटांचा किंग नितीन मांढरे. 5 चेंडू 5 धावा. सामना मात्र कोणाचा? नितीन मांढरे यांनी जर हा सामना विजय केला तर शशिकांत कोचे यांच्याकडे संध्याकाळी जेवण. इथं मात्र काय चेंडू होता मित्रांनो, चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, थोडस अव्यत्य आणि चोरटे धाव घेण्यात यशस्वी. धीरज कासोडे नक्कीच अचूक चांगला फलंदाजी करतो. मात्र जर पाहिलं तर नितीन मांढरे नक्कीच चांगला एक नवोदित फलंदाजांना चांगला फिरकीचा बादशाह म्हणून गोलंदाज समोर आपण पाहतोय. येणारं समीकरण 4 चेंडू 4 धावा 45 आकडा. भारतीय विश्व कप आता जे T20 आहे त्याचा कर्णधार रोहित शर्मा ज्याच्या जर्सीचा क्रमांक 45. हा काय चेंडू होता, बॅकवर्ड रिजनला आखूड पद्धतीचा चेंडू पाहिला आपण. पंचांचे निर्णय अंतिम राहतील. वेळ अभावी काही चर्चा करू नका, सामना त्वरित चालू करा. काय चेंडू होतं मित्रांनो, खेळून नक्कीच 3 चेंडू 4 धावा, समीकरण येऊन पोहोचतंय. धीरज मात्र जर पाहिलं तर 6 चेंडू 15 धावा, समीर मात्र 15 चेंडू 30 धावांवरती फलंदाजी करतोय. रोहित शर्मा ज्या खेळाडूने क्रिकेट विश्वामध्ये 45 नंबर गाजवला त्याच्या जर्सीचा नंबर 45. इथं मात्र नक्कीच ऑफ साईडच्या दिशेनं थर्डमॅनच्या दिशेने मारलेला स्ट्रोक. इथं मात्र क्षेत्ररक्षक शुभम दिसतोय. गायकवाड 1 धाव पूर्ण, दुसरी घेण्याचा प्रयत्न. या 2 धावा पूर्ण. धावसंख्या जर पाहिली तर 2. आता समीकरण येते मित्रांनो 2 चेंडू 2 धावा, 1 तेरी 1 मेरी. आता जर सामना कोण जिंकतोय पाहण्याजोगा असेल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर नितीन मांढरे क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळतात. ती जागा जर पाहिली तर नक्कीच झोन आहे. नितीन मांढरे यांनी जर विजय मिळवला तर सुनील काशीद यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक, समीर गाडवे यांच्याकडे 1001 रुपयाचं पारितोषिक. इथं मात्र गोलंदाजांना पैशाचा पाऊस पाहायला मिळतोय. चला 2 चेंडू 2 धावा. चला सामना चालू करायचा. 2 चेंडू 2 धावा. विजय कुणाचा? शिवतेज बाईचा का अमोल स्फूर्तीचा? काय चेंडू होता, कार्पेट स्ट्रोक लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. इथं मात्र किती धावा होत आहेत आणि या 2 धावा. बॉल जमा करायचा आहे. विजयी संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे आभार. दोन्ही संघांना आता सेमीफायनल साठी शुभेच्छा. यानंतर मात्र